आदित्य बाबा, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. नाही अगं, ते काहीतरी डोळ्यात गेलं मगाशी. आता तुम्ही एवढे मोठे झालात, माझ्यापासून लपवणार? नाही ग, कसं तुझ्यापासून काय पारूची आठवण येते. एकटा आहे ना मी, म्हणून मग आजपासून पारूची आठवण. आदित्य बाबा, तुम्ही स्वतःला असं एकटा समजू नका. आदित्य बाबा, आपली पारू ना उद्या परवा नक्की येईल. तिचं काहीतरी अर्जंट काम असणार, हो. नाहीतर ती तुम्हाला असं एकटं सोडून जाईल का? तुम्हाला माहिती आहे ना पारूचं आपल्या घरावर आणि तुमच्यावर किती प्रेम आहे ते. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. तिचं या घरावर प्रेम आहे, पण या घराला त्याची किंमत नाही. मी काय विचार करतोय की पारू आली ना की मग आम्ही जातो आमच्या चाळीत राहायला. काय काय बोलताय आदित्य बाबा? आमच्या हक्काचं घर आहे तिकडे, तिथे राहू आम्ही सुखाने. असा विचार करू नको ना आदित्य बाबा. तू जा, उशीर झाला रात्री. जा आदित्य, जा प्लीज. मी ओके, जा ना प्लीज.